गणेश डिंगोरे आपण लवकरात लवकर कॉमेंटर बॉक्समध्ये यायचं. गणेश डिंगोरे आपण लवकरात लवकर कॉमेंटर बॉक्समध्ये यायचं. शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत आरामशीर. तर सर्वप्रथम ॲज अ ऑफिशियल ॲज अ पंच आपल्याला जे पाहायला मिळत होते असे पंचांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. म्हणजे तावडे सरांना विनंती करतोय आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा. विनंती असेल म्हणजे तावडे सर आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान स्वीकारायचा. अप्रतिम अशी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. ही म्हणजे तावडे सरांच्या माध्यमातून त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. विनंती असेल महेंद्र डिंगोरे साहेबांना आपल्या शुभ असे आपण हे म्हणजे तावडे सरांचं इथे शुभ सन्मान करायचा. महेंद्र डिंगोरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ असे आपण शुभ सन्मान करणार आहोत. ॲज अ ऑफिशियल पंचांची भूमिका खूप इम्पॉर्टंट असते कुठली क्रीडा स्पर्धा भरवायची तर. आणि ॲज अ ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय ही म्हणजे तावडे सर आणि त्यांचं आपण करतो इथे शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून. सन्माननीय ग्रामपंचायत उपसरपंच गोटेगार आदरणीय महेंद्रदादा डिंगोरे यांच्या माध्यमातून आपण तावडे सरांचा शुभ सन्मान जो मात्र करतोय. महेंद्रदादा डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र केला जातोय. यानंतर अजून एक शुभ सन्मान आपण करणार आहोत ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. असे राकेश अरस सरांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. फिरोज शेख सरांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. राकेश अरस सर आपण या आपलं देखील शुभ सन्मान करण्यात येईल. सातत्याने एक गाव एक फॉर्मॅट त्यानंतर तालुका हाफचा क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं. शहापूरचा हा खेळाडू आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शुभ सन्मान जो मात्र केला जातोय. शुभ सन्मान मात्र केला जातो. यानंतर फिरोज शेख सरांना विनंती करतोय आपला देखील आपण शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आजच्या दिवसामध्ये हा त्रिकूट आपल्याला पाहायला मिळत होता. ॲज ऑफिशियल शुभ सन्मान जो मात्र केला जातोय. फिरोज सरांचा देखील महेंद्रदादा डिंगोरे यांच्या शुभ असते हा शुभ सन्मान जो मात्र होत असताना पाहायला मिळतोय. अजून एक ॲज ऑफिशियल ज्यांच्या माध्यमातून मागचे काही दिवस आपल्याला पंचांची भूमिका पाहायला मिळत होती असे मॅन फ्रॉम गोटेघर सुमित देशमुख सरांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. महेंद्रदादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सुमितजी देशमुख यांचं शुभ सन्मान करायचं. सातत्याने अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये ॲज अ ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात असे सुमितजी देशमुख सर आणि त्यांचं इथे केलं जात आहे शुभ सन्मान मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. शुभ सन्मान जो मात्र होत असताना पाहायला मिळतोय. यानंतर tenniscricket.in या वाहिनीचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. एका प्रतिनिधींनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं. tenniscricket.in शुभ सन्मान करणार आहोत. 2 मिलियन अर्थातच 20 लाख पेक्षाही जास्त सबस्क्रायबर या वाहिनीचे आपल्याला पाहायला मिळतात. अशी वाहिनी आपण पाहू शकतो YouTube वरती सातत्याने पाहायला मिळते. शुभ सन्मान केला जातोय. विनंती असेल महेंद्र दादांनाच. महेंद्र दादा आतिश आपले शुभ हस्ते आम्ही हा शुभ सन्मान करतोय. शुभ सन्मान जो मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश यांच्या शुभ हस्ते tenniscricket.in च्या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण ही क्रीडा स्पर्धा जगभर पोहोचवण्यात आली आहे. अभिजी शेळके यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांना देखील विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि सस्ने असं स्वागत आहे. डीजे ऑपरेटरचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. एका प्रतिनिधीने यायचंय लवकरात लवकर या. चला जास्त अवधी लावू नका. विकी डिंगोरे आपण लवकरात लवकर यायचं. आपला देखील शुभ सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. अर्जुनभाई अधिकारी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांची देखील व्यासपीठावरती उपस्थिती आपण पाहू शकतो. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्ने असं स्वागत. डीजे ऑपरेटर चला लवकर या. जास्त अवधी लावू नका. चल लवकर ये. तर यानंतर शुभ सन्मान
धन्यवाद प्रथम दादा. तसंच आमचे लाडके उत्कृष्ट कॉमेडिटर प्रथम दादा यांचं स्वागत समारंभ आतिश डोंगरे यांच्या हातचे करतोय. नक्की. अभिषेक यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत. विनंती असेल अभिषेक दादांना आपण व्यासपीठावरती यायचं आपलं सहर्ष असं स्वागत. आपलं शुभ सन्मान जो मात्र होणार आहे. विनंती असेल आतिश, विनंती असेल रोहनजी शेळके यांना यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल रोहनजी शेळके यांना आपण आपल्या शुभ हस्ते दादांचं शुभ सन्मान असं मात्र करायचं आहे. दादांचं येणं हे फक्त येणं नाही आहे, तर आमच्या हृदयावरती कुरलेलं ते सुंदर असं लेणं आहे. आणि आपण पाहू शकतो दादांचं केलं जातंय शुभ सन्मान. आता चारही टीम्सना विनंती आहे आपण थोडंसा पुढे यायचंय. विनंती असेल श्री गणेश क्रिकेट संघ गंगारोड, त्यानंतर आई गावदेवी क्रिकेट संघ गोटेगर्भ, कृपा 11 आणि PNP फॅमिली सलून, चारही संघांना विनंती करतोय थोडंसं पुढे या. रवी दादा संपूर्ण स्क्वॉडला घेऊन ये पुढं. आणि एक विशेष असं शुभ सन्मान आपण करणार आहोत. विशेष असं शुभ सन्मान करणार आहोत. सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व अर्थातच ग्रामपंचायत गोटेघरचे उपसरपंच साहेब महेंद्र शेठ डिंगोरे यांचा आपण एक विशेष असं शुभ सन्मान करणार आहोत. रोहनजी शेळके यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र केला जातोय. आपल्या हक्काचा माणूस आणि आपल्या हक्काच्या माणसाला आपण भाऊ म्हणतो आणि आपल्या सर्वांचे लाडके भाऊ त्यांचं मात्र शुभ सन्मान होत असताना पाहायला मिळतोय. एक दमदार आणि दर्जेदार असणारं व्यक्तिमत्व अर्थातच आपण पाहू शकतो भाऊ यांचं केलं जात आहे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आणि रोहन शेळके यांच्या माध्यमातून हा विशेष असं सन्मान. टाळ वाजवायला हरकत नाही मित्रांनो, कारण ही भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. भाऊ यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेण्यात येते. यानंतर अर्जुनभाई अधिकारी यांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल अर्जुनभाई अधिकारी यांना आपण आपला शुभ सन्मान जो मात्र स्वीकारायचे विनंती करतोय. महेंद्रशेठ डिंगोरे यांना आपण आपल्या शुभ हस्ते दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे आणि माणुसकीच्या दुनियेतील एक देव माणूस अर्थातच अर्जुनभाई अधिकारी यांचा आपण करतोय शुभ सन्मान. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे अर्जुनभाई अधिकारी त्यांचं मात्र केलं जात आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून हा विशेष असं शुभ सन्मान आपण पाहू शकतो. व्यासपीठावरती शुभ सन्मान होत असताना दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस अर्थातच अर्जुनभाई अधिकारी यांचं केलं जात आहे हा शुभ सन्मान. यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला किट स्पॉन्सर होत असताना पाहायला मिळालं असे आपल्या सर्वांचे लाडके गणेशदादा कांबडी साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. प्रथम नागरिक ग्रामपंचायत गोटेघर चे सरपंच साहेब आणि 40+ मॅच मध्ये देखील काय कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामधील एक अग्रगण्य असणारं नाव अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके गणेशदादा कांबडी साहेबांचं इथे केलं जात आहे शुभ सन्मान. असं आयोजक ते देखील आपल्याला पाहायला मिळालेतच आणि येणाऱ्या काळामध्ये आय थिंक एक मोठी क्रीडा स्पर्धा या मैदानावरतीच आपल्याला गणेशदादांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहे ऑनगोईंग महिन्यामध्ये. किरणदादा शिरसाट यांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल किरणदादांना आपण व्यासपीठावरती यायचं.
लवकरात लवकर किरणदादा शिरसाट आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. रोहनजी शेकेस सुभाषदादा डिंगोरे यांना विनंती करतोय आपण किरणदादांचं शुभ सन्मान असं मात्र करायचंय. किरणजी शिरसाट यांचा शुभ सन्मान केला जातोय संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. शुभ सन्मान जो मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिथी देवोभव पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आपली परंपरा आणि ती परंपरा संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी इथे जपत असताना पाहायला मिळते. ज्ञानेश्वर दादा परटोले साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या आपलं शुभ सन्मान मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून होणारे ज्ञानेश्वर दादा परटोले यांचं देखील शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सायनाथ डोंगरे यांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचे. अप्रतिम असा मंडप डेकोरेटर आपल्याला पाहायला मिळतात. सायनाथ आपण देखील या लवकर आपलं देखील शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रिक्वेस्ट असेल रविदादा डोंगरे आपण देखील लवकरात लवकर यायचं. विनंती आहे रविदादांना आपण देखील आपला शुभ सन्मान जो मात्र इथे स्वीकारायचा. शुभ सन्मान जो मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक मान्यवराचं आणि प्रत्येक घटकाचं ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला यशस्वीरित्या पार होत असताना पाहायला मिळते असं प्रत्येक घटकाचं इथे शुभ सन्मान जो मात्र होत असताना पाहायला मिळतोय. आणि जर कोणाचं चुकून बाकून शुभ सन्मान राहिला असेल तर शब्द सुमनाने मी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळणार आहोत. सर्वात प्रथम आपण एमर्जिंग प्लेयरच्या दिशेला वळणार आहोत. विनंती करतोय महेंद्र दादा. तर एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते जे संघ क्वालिफाय झाले त्याच संघांना इथे बक्षीस मिळणार. या गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची विनंती असेल महेंद्रदादा डिंगोरे साहेबांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण एमर्जिंग प्लेयर असं मात्र देणार आहोत. एमर्जिंग प्लेयरसाठी बॅट रॉयल स्पोर्ट्स शहापूर अर्थातच प्रोप्रायटर यश वेखंडे यांच्या माध्यमातून बॅट आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं पुढे सर्वच टीम्सने यायचं. थोडं जवळ या. थोडंसं जवळ यायचं सर्वांनी. इमर्जिंग प्लेयर त्याच्यासाठी बॅट आपल्याला पाहायला मिळेल रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एनी गेस कोण असेल इमर्जिंग प्लेयर? अरे आवाज येत नाही, जोरात बोला ना. खाल्लं नाही का काही? आवाज येत नाहीये. एनी गेस कोण असेल? खेळाडू आहे हर्ष डिंगोरे आपल्याला पाहायला मिळेल इमर्जिंग प्लेयर ऑफ दी GPL. महेंद्र दादांच्या शुभ हस्ते आपण इमर्जिंग प्लेयर असं मात्र हर्षला देणार आहोत. हर्ष डिंगोरे आपण पाहू शकतो इमर्जिंग प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट. तर यानंतर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे वळणार आहोत. GPL अर्थातच गोटेकर प्रीमियर लीगचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. विनंती असेल चेतनजी डिंगोरे साहेबांना. चेतनजी डिंगोरे साहेबांना विनंती करतोय GPLच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला आपण इथे सन्मानित करायचं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी AA स्पोर्ट्स शहापूर आतिश बांडे आणि अमित बांडे यांच्या माध्यमातून टी शर्ट आपल्याला सौजन्य झाले आहेत. आणि गेस कोण असेल? एनी गेस कोण असेल बेस्ट फिल्डर? आवाज आला नाही, जोरात बोला ना. येस
अजय डिंगोरे आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, GPL अर्थातच गोटेगर प्रीमियर लीगचा. चेतनजी डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. कालच्या दिवसामध्ये जे झेल आपल्याला पाहायला मिळाल्या अजयच्या माध्यमातून, त्याच कारणाने आपण पाहू शकतो अजय इथे असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक GPL चा. यानंतर अर्जुनभाई अधिकारी यांना विनंती करतोय आपण थोडस पुढे यायचंय. आपले शुभ हस्ते आम्ही GPL चा उत्कृष्ट गोलंदाज त्याला मात्र सन्मानित करणार आहोत आणि GPL चा उत्कृष्ट गोलंदाज त्यासाठी कूलर आम्हाला सौजन्य झाली योगेशी डिंगोरे यांच्या माध्यमातून. एनी गेस कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज GPL चा? मान्यवरांच्या माहितीसाठी सर एक गोष्ट सांगू इच्छितो, सातत्याने ज्या ज्या वेळेस मी कुठल्याही एक गाव एक लीग मध्ये जातो त्या त्या वेळेस गावातला जो संघ असतो त्या संघातल्याच प्लेयरांना मिळतात. मात्र गोटेगर गाव हे असं गाव आहे, या गावामध्ये नवीन खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, यासाठी जे ए टीम मध्ये आणि बी टीम मध्ये खेळतात त्यांना मात्र प्राइज देण्यात येणार नाहीये आणि नवीन खेळाडू आहेत त्यांना मात्र इथे संधी दिली जाते आणि त्यांनाच फक्त आणि फक्त मॅन ऑफ द मॅच असो, बेस्ट बॅट्समन बॉलर असो किंवा सिरीज जे मात्र देण्यात येते. सो एकदा या संकल्पनेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. उभरत्या सिताऱ्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न जो मात्र केला जातोय. एनी गेस उत्कृष्ट गोलंदाज GPL चा कोण असेल? ज्याने विकेट घेतल्यात 9 आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विनय डिंगोरे. उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय विनय डोंगरे आपल्याला पाहायला मिळेल. राहुलजी शेळके यांच्या संघामधील हा खेळाडू आपल्या सर्वांना पाहायला मिळतो, अर्थातच स्वर्गीय मंजुळा स्मृती या संघामधील आपण पाहू शकतो. योगेशी डिंगोरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला कूलर जी मात्र सौजन्य झाली आहे. यानंतर सुभाष दादा डिंगोरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आम्ही GPL चा उत्कृष्ट फलंदाज त्याला मात्र सन्मानित करणार आहोत, जो मात्र आम्हाला सौजन्य झालेला आहे. कूलर अशोकजी रगडे साहेबांच्या माध्यमातून. अरे तुमच्या माध्यमातून आवाजच येत नाहीये. एनी गेस कोण असेल उत्कृष्ट फलंदाज? आवाज येत नाहीये. येस, सुजल डिंगोरे आपल्याला पाहायला मिळेल उत्कृष्ट फलंदाज. 55 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात असा सुजल आपल्याला पाहायला मिळतोय GPL चा उत्कृष्ट फलंदाज. ट्रॉफी आणि त्या सोबतीला कूलर जी मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. मालिकावीर आपण नंतर देणार आहोत. आता आपण वळतोय रेग्युलर फॉर्मॅट कडे, आई गावदेवी चषकाकडे, आणि त्या चषकाचा तर यानंतर आपण वळतोय उत्कृष्ट गोलंदाज आई गावदेवी चषकाकडे. दिगंबरजी शिंगोळे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाजाकडे वळणार आहोत या टुर्नामेंटच्या. योगेशी डिंगोरे यांच्या माध्यमातून कूलर आपल्याला सौजन्य झालेली आहे. एनी गेस कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? अरे आवाजच येत नाहीये, तुम्ही काय खाल्ले का नाही? येस, 9 विकेट घेत असताना ओमकार परटोले आपल्याला पाहायला मिळतोय उत्कृष्ट गोलंदाज आई गावदेवी चषकाचा. अप्रतिम अशी कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्यावेळेस गोलंदाजीला येतो फलंदाजांचा कर्दन काळ असलेला खेळाडू अर्थातच ओमकार आपण पाहू शकतो. अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल ओमकार पाहायला मिळतोय उत्कृष्ट गोलंदाज आई गावदेवी चषकाचा.
यानंतर योगेश गणेश दादा कांबडी साहेबांना विनंती करतोय जे की विद्यमान सरपंच आहेत यांच्या शुभ हस्ते आपण आई गावदेवी चषकाच्या उत्कृष्ट फलंदाजाला इथे सन्मानित करणार आहोत. एकंदरीत 20 संघांचा समावेश होता, त्यापैकी 20 संघांपैकी ज्या खेळाडूने बॅटिंग करत असताना स्वतःची नावाची वलय निर्माण केली, एनी गेस कोण असेल? एनी गेस? ज्याच्या बॅटमधून आल्या 56 धावा आणि बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी पाहायला मिळाली असा जितेश खारीक आपल्याला पाहायला मिळतोय. या क्रीडा स्पर्धेचा उत्कृष्ट असा फलंदाज अशोकजी रगडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला कूलर ची मात्र सौजन्य झालेली आहे. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली जी मात्र जितेश खारीक यांच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना एकंदरीत 56 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि उत्कृष्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल सो मात्र या क्रीडा स्पर्धेचा असेल. यानंतर आई गावदेवी चषकाच्या द्वितीय पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. विनंती करतोय प्रकाशदादा वेखंडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आम्ही द्वितीय पारितोषिक आई गावदेवी चषकाचं देणार आहोत. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. एकंदरीत पाहायला गेलं तर 10 संघांचा पोल होता, 9 संघांचा गाठाशा गुंडाळला गेला. मेगा फायनल मध्ये आले, मात्र मेगा फायनल मध्ये थोड्या चुका पाहायला मिळाल्या आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी असणारा संघ आपण पाहू शकतो श्री गणेश क्रिकेट संघ गंगारोड असेल या क्रीडा स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. तर निलेशी भांडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात ब्युटिफुल अशी ट्रॉफी आणि त्या सोबतीला 25,000 रुपयाचं कॅश प्राइज. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती निलेशी किसन शेठ भांडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय ट्रॉफी आणि 25,000 रुपयाचं धनादेश जो मात्र आपण देऊन सन्मानित करणार आहोत श्री गणेश क्रिकेट संघ गंगारोड या संघाला. तर यानंतर आपण जीपीएलच्या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. विनंती असेल डॉक्टर अनिलजी शेरे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण जीपीएलच्या द्वितीय पारितोषिकाकडे वळणार आहोत. अप्रतिम कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने ज्या गोलंदाजीच्या जीवावरती एकंदरीत पहिली मॅच हारल्यानंतर देखील ज्या संघाने कमबॅक केलं असं संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल मध्ये हारला मात्र सर्वांची मनं जिंकली असा कृपा 11 संघ आपण पाहू शकतो. जीपीएलचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी महेंद्र दादा देखील त्या संघामध्ये होते. डॉक्टर अनिलजी शेरे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. कालच्या दिवसामध्ये महेंद्र दादांची उपस्थिती त्या संघामध्ये पाहायला मिळाली होती, मात्र आज ॲज अ आयोजक होते त्यामुळे ते या संघामध्ये नव्हते आणि आपण पाहू शकतो त्यांचा संघ अर्थातच कृपा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोटेगर प्रीमियर लीगचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ. अप्रतिम कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली. एकंदरीत 8 संघांचा समावेश, 6 संघांचा गाश गुंडाळला गेला आणि मेगा फायनल मध्ये दाखल झाला. मात्र कृपा 11 संघ थोड्याशा चुका झाला आणि त्यामुळे द्वितीय क्रमांकाचा मानकरी तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर विनंती असेल भास्करजी जाधव साहेबांना, निलेशी पांडे साहेबांना आणि प्रकाशजी वेखंडे साहेबांना आपण देखील थोडंसं पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते आम्ही 40+ विनर संघाला इथे सन्मानित करणार आहोत. ट्रॉफी जी मात्र देण्यात येईल. तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय गोटेगर 40+,
40+ संघाचा मानकरी आणि पाहायला गेलं तर महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या माध्यमातून या संघासाठी ब्लॅक डॉगचा खंबा आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर 4 कोंबडे देखील असतील. क्या बात आहे. मान्यवरांना देखील घाई आहे, हरकत नाही. गोटीकर 40+ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ चा विनर मानकरी संघ आपण पाहू शकतो. अप्रतिम कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि चॅम्पियन ठरलेला हा संघ आपण पाहू शकतो. गोटीकर 40+. मी तर पहिल्यांदा नाव ऐकतोय. अप्रतिम कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करायचंय कारण मान्यवरांना देखील थोडीशी घाई आहे. तर यानंतर निलेशी भांडे साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते GPL अर्थातच गोटेगर प्रीमियर लीग च्या मानकरी संघाला इथे सन्मानित करायचंय. अप्रतिम कामगिरी ज्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत 8 संघ आणि त्या 8 संघांपैकी 7 संघांचा गाशा गुंडाळला गेला आणि चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं आपण चेंज करणार आहोत. पहिले आपण मालिकावीर रेग्युलर फॉर्मॅटच्या देणार आहोत आई गावदेवी चषकाच्या. स्वप्नीलजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आम्ही गोटेगर आई गावदेवी गोटेगर संघ आयोजित गावदेवी चषकाच्या सिरीजला मॅन ऑफ द सिरीजला इथे सन्मानित करणार आहोत. एनी गेस कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? एनी गेस कोण असेल? अरे आवाजच येत नाहीये. दद्दू काय? दद्दूनी बॉल पण घेतला नाही हातात. तर आपण पाहतोय गावदेवी चषकाचा मॅन ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना 139 धावा ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. असा 250 असणारा धोनी अर्थातच गणेश चिंगोरे आपल्याला पाहायला मिळेल. या क्रीडा स्पर्धेचा मालिकावीरचा मानकरी. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरची एक 4 व्हीलर देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला विषय. अंडर-25 मध्ये संपूर्ण ऑल इंडियामध्ये ॲज अ प्लेयर ज्या खेळाडूची वर्णी लागते असा खेळाडू आणि रनरअप देखील असलेला ऑल इंडिया टुर्नामेंट मध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. असा गणेश चिंगोरे आपण पाहू शकतो. गावदेवी चषकाचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा मानकरी. यानंतर प्रकाशी अंदाडे साहेबांना विनंती करतोय आपण थोडंसं पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते आम्ही GPLच्या सिरीज गोटीगर प्रीमियर लीगच्या मॅन ऑफ द सिरीजला इथे सन्मानित करणार आहोत. एनी गेस कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? काय आवाज येत नाही? येस, सिद्धू भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. मालिकावीरचा मानकरी ज्याच्या माध्यमातून 44 धावा आणि 9 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. पॉकेट साइज डायनामाइट, छोटा तीर घाव करे गंभीर असं म्हणावं लागेल कारण अप्रतिम कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता गावाच्या संघामध्ये देखील या खेळाडूची वर्णी आपल्याला पाहायला मिळते आणि 5000 रुपयाचं कॅश प्राइज देखील चेतनजी डिंगोरे यांच्या माध्यमातून असणार आहे. तर निलेशी भांडे साहेबांना विनंती करतो आपण आता थोडंसं पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते आम्ही GPL अर्थातच गोटेगर प्रीमियर लीगच्या प्रथम पारितोषिक अर्थातच चॅम्पियन ठरलेल्या संघाला इथे सन्मानित करणार आहोत. PNP फॅमिली
सलून संघ आपल्याला पाहायला मिळेल. चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतोय GPL चा. विशेष करून उल्लेख करेल रवी डिंगोरे यांचा. मागच्या वर्षी देखील दुसऱ्या संघामध्ये होता आणि त्यावेळेस देखील अप्रतिम कामगिरी करत असताना संघाचा तारणहार बनला आणि चॅम्पियन ठरलेल्या संघाचा कॅप्टन होता. यावेळेस संघ चेंज झाला, मात्र आपण पाहू शकतो त्याच्या माध्यमातून तशीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन संघाचा कॅप्टन आपण पाहू शकतो आणि सर्व संघ सांगत असेल हमारा कप्तान चला सीना तान, कारण रवी डिंगोरे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चॅम्पियनशिप स्वतःच्या हातामध्ये उचलली जातीये. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय. तर यानंतर भास्करजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण थोडंसं पुढे यायचं. आपल्या शुभास्ते आम्ही गावदेवी चषक आणि गावदेवी चषकाच्या संपूर्ण जर पाहायला गेलं तर 20 संघ होते, त्यापैकी जो संघ चॅम्पियन ठरलेला आहे त्या संघाला इथे सन्मानित करणार आहोत. संपूर्ण मान्यवरांना विनंती करतोय, सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण देखील पुढे यायचे आणि आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत चॅम्पियन ठरलेल्या संघाला इथे पुरस्कृत करणार आहोत. एकंदरीत प्रश्न होता चॅम्पियन इज चॅम्पियन, हु विल बिंग द चॅम्पियन, आणि उत्तर मिळतोय चॅम्पियन इज चॅम्पियन. आई गावदेवी गोटेकर ब संघ इज दी चॅम्पियन. गोटेकर ब संघ सातत्याने पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूच्या माध्यमातून वलय निर्माण होत असताना पाहायला मिळते आणि आज जर पाहायला गेलं तर गावदेवी चषकामध्ये या खेळाडूच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. अर्जुनभाई अधिकारी हे देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. आतिश आपण देखील यायचं, आतिश आपण देखील या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गावदेवी माते की. तर अशा रीतीने जर पाहायला गेलं तर एकंदरीत सर्व पारितोषिक इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. पारितोषिक वितरण समारंभ असो मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कोणाचं जर चुकून इथे सन्मान राहिला असेल तर मी शब्द सुमनाने दिलगिरी व्यक्त करतोय आणि त्यांचा शब्द सुमनाने इथे स्वागत करतोय आणि अशा माध्यमातून